तर आज मी बनवल्या आहेत तांदळाच्या उकडीच्या कुरडया. आता ह्या दिसायला जितक्या सुंदर दिसतात तितक्या बनवायला सोप्या आहेत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ आणि त्यासाठी 1 चमचा मी घेतलं आहे जिरं, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा याच्यामध्ये हिंग घालायचा आहे आणि पापड खार 2 चमचे घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिठाचं प्रमाण आहे ना कमीच घालायचं आहे. जास्त मीठ घातलं ना की कुरडया खारट होतात. त्याच्यामुळे मी थोडं कमीच मीठ घातलं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता. आता ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी मोजून घेते. 4 वाटी पीठ घेतलं होतं, 4 वाटी तर 8 वाटी मी पाणी घेते. तर पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर जे मिक्सरमधून काढलेलं जे पावडर होते ते याच्यामध्ये घालायचे आहे. उकळी आल्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून हे मिश्रण छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे. तर एकत्र सगळं पीठ घालायचं नाही आहे, तर याच्यामध्ये गुठली वगैरे पकडण्याची शक्यता असते. त्यासाठी थोडं थोडं पीठ करून टाकून याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 मिनटं झाकण ठेवून त्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आता वाफ वगैरे व्यवस्थित आल्यानंतर पुन्हा एकदा त्याला छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कॅरी बॅगला तेल लावून त्याच्यामध्ये हे जे पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच मळायचं आहे. थंड झाल्यानंतर मग ते कुरड्या त्याच्या पडणार नाहीत. त्यासाठी गरम असताना हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इतक्या छान कुरड्या पडतात. कुठेही साच्याला त्या अडकत नाही आहेत. ते गरम असताना मळल्यानंतर ना अशा कुरड्या छान पडतात. तर अशा पद्धतीत मी व्यवस्थित सगळ्या अशा कुरड्या बनवून घेतल्या आहेत आणि या चवीला ना खरंच खूप छान लागतात आणि बनवायलाही इझी आहेत. दुसऱ्या दिवशी मी ना पूर्ण दिवस उन्हात वाळवून या कुरड्या आपल्या तयार आहेत. तर तेलात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान त्या फुलतात आणि चवीलाही एकदम मस्त झाल्या आहेत. तर अशा पद्धतीत आपल्या या तांदळाच्या कुरडया तयार आहेत. बाय.